तुम्हाला वाटत असेल की असं तोंड बांधून का व्हिडिओची सुरुवात केली, तर आज आपल्याला करायची आहे साफसफाई. कारण संक्रांत आहे, नवीन वर्षाचा पहिलाच सण आहे आणि म्हटलं चला नवीन वर्षाची सुरुवात म्हणून आपण घर स्वच्छ करूया. सगळ्यात पहिली सुरुवात किचनपासून केली. पूर्ण घर, हॉल, किचन, बेडरूम सगळं स्वच्छ झाडून घेतलं. दिसत नसलं तरी बऱ्याच अशा जाळ्या जळमट होत असतात आणि जेव्हा आपण ते स्वच्छ करायला घेतो तेव्हाच कळतं की अरे बापरे किती आपलं घर घाण झालं आहे. तर इथे बघा तुम्हाला दिसतंय किती सारा कचरा निघाला आहे. त्यानंतर मग पटापट लादी पुसून घेतली स्वच्छ, कारण घरात सगळीकडे भरपूर अशी धूळ झाली आणि म्हणूनच मी ते तोंड बांधलं होतं साफसफाईच्या सुरुवातीलाच. कारण धुळीमुळे मला खूप साऱ्या शिंका येतात आणि तरीसुद्धा एवढं तोंड बांधून पण जे शिंका याच्या काही राहिल्या नाहीत. शिंका तर भरपूर आल्या मला. त्यानंतर मग हे सगळं आवरून झाल्यानंतर मी निघाली बेसिन स्वच्छ करायला, कारण जोपर्यंत आपल्या घरातलं बेसिन आणि बाथरूम स्वच्छ होत नाही तोपर्यंत घर स्वच्छ झाल्यासारखं मला वाटत नाही. मग बाकी घर तुम्ही कितीही स्वच्छ करा, पण हे जर घाण असेल तर काही उपयोग नाही. कारण बाहेरून आल्यावर सध्या हातपाय धुवायला आपण लगेच पहिले इथे येतो. सकाळी उठल्यानंतर सुद्धा तोंड धुणं असेल, ब्रश करणं असेल, त्यामुळे दिवसाची सुरुवात छान झाली पाहिजे आणि आपल्या घरात आल्या आपल्याला फ्रेश वाटलं पाहिजे. तर इथे बघा आता बेसिन किती मस्त स्वच्छ वाटते. तर आपलं हँडवॉश संपला आहे, ते मी रिफिल करून घेतलं आणि इथे मी सकाळी बेडशीट सुद्धा धुतल्या होत्या. तर त्या सुकल्यानंतर इथे घड्या करून ठेवल्या, कपाटात ठेवल्या. आणि इथे विराज बघा माझं बघून कसं साफसफाई करतोय, पुसून घेतोय तो सुद्धा. आणि ते म्हणतात ना की लहान मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात, तर ते अगदी खरं आहे, हे सुद्धा आज कळालं. त्यानंतर संध्याकाळी आम्ही आलो बाजारात, कारण मला संक्रांतीसाठी घ्यायचं होतं सामान. आणि घरी आल्यानंतर विराजला झोपवलं आणि त्यानंतर रात्री 12 वाजता माझं हे सगळं चाललं होतं. सुकड हे सगळे भिजवून घेतले पाण्यात आणि हाताला बघा किती लाल रंग लागलेला. त्यानंतर ह्या सगळ्या भाज्या सुद्धा आणल्या होत्या, त्या मी फ्रीजमध्ये ठेवून घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी व्यवस्थित भाज्या निवडून घेतल्या आणि पूजेची तयारी करून घेतली. आणि पूजा तुम्ही आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा. तोपर्यंत बाय.